कर्जमाफीच्या वगैरे तुमचा आवाज का दडपला गेला त्या ठिकाणी? का बोलले नाही शेतकऱ्यांच्या विषयी, शेतमजुरांच्या विषयी? 30 वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही, 25 तुम्ही काय करता मंत्री आमदार या ठिकाणी? जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं नुकसान झालं त्याच्यासाठी काय एकत्र झाले नाही? त्या धरणांसाठी पूर्ण पैसा मिळावा म्हणून काय एकत्र झाले नाही? एकत्र कर्जमाफी करावी सरकार, शेतकऱ्यांचं काय नाही झालं तुम्ही एकत्र? बोंबला नाही, एकटा नाथाभाऊ बोंबलत राहतो विधानसभेमध्ये. पशु महाविद्यालयाचं काय झालं? मंजूर पशु महाविद्यालय. इथे शासकीय अॅनिमल हजबंडरीचं पशु महाविद्यालय मंजूर आहे. का नाही होत आहे? वरणगावचं पोलीस प्रशिक्षण केंद्र गोपीनाथ मुंडेंच्या कालखंडात मंजूर होतं. आतापर्यंत ते आता SRPचं केलं ते झालं नाही अजून. 30 वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही, 25 तुम्ही काय करता मंत्री आमदार या ठिकाणी? त्याच्यासाठी काय एकत्र येत नाही? जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं नुकसान झालं त्याच्यासाठी काय एकत्र झाले नाही? त्या धरणांसाठी पूर्ण पैसा मिळावा म्हणून काय एकत्र झाले नाही? एकत्र कर्जमाफी करावी सरकार, शेतकऱ्यांचं काय नाही झालं तुम्ही एकत्र? बोंबला नाही, एकटा नाथाभाऊ बोंबलत राहतो विधानसभेमध्ये. शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त आपल्या जिल्ह्यातल्या माध्यमातून नाथाभाऊंनी मांडले, संपूर्ण महाराष्ट्राचे कर्जमाफीच्या वगैरे तुमचा आवाज का दडपला गेला त्या ठिकाणी? का बोलले नाही शेतकऱ्यांच्या विषयी, शेतमजुरांच्या विषयी? रेमंड कामगार हृदयानं काढून टाकले, ते एका लेवा समाजाचे होते म्हणून काढले ना तुम्ही? सामाजिक दृष्टिकोन ते कधीही ठेवला नाही, मी कधीही समाजावर बोललो नाही. पण एका समाजाच्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम तुम्ही करता, ते यासाठी त्या समाजाचा नेता गेल्यानंतर यांना सगळ्याच्या तिकडे रान मोकाट होईल, मग काहीतरी बेछूट आरोप करायचे म्हणून या ठिकाणी मी धर्म जात पंथ हे कधी आयुष्यात मानलं नाही. माझ्यासमोर विकास हे ध्येय राहिलेलं आहे आणि नेहमी विकासाच्या दृष्टीने मी भांडलं आहे. हे काम माझं पुढे मी चालू ठेवणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.